शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 3-4 दिवसापासून सातत्यानं पाऊस पडतोय आणि आपल्या हातात आपण हे खरबूज लागवडीचा हा प्लॉट आपण हाताखाली घेतलेला आहे, जो की आपला पहिला प्लॉट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण खूप दिवस वेटिंग केलं आहे, कारण पुढं जाऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्केट सापडलं पाहिजे. या हिशोबानं आपण ह्या लागवडी आपण करतोय आणि खूप परफेक्ट टायमिंग आपण निवडलेला आहे. आपली तयारी बघूया कशी चालू आहे. खूप सारे अपडेट आपण देणार आहे याच्या. सुरुवातीला मला आपल्याला सांगायला आवडेल की ही जी आपण ड्रिप केली आहे ती पेप्सी ड्रिप केली आहे. याचं टेस्टिंग जे आहे ते आपण आता टेस्टिंग घेतलेलं आहे, पाणी चालू केलेलं आहे. उद्या आपण याला मल्चिंग करणार आहे आणि उद्या पाणी देऊन आपण परवाच्या दिवशी लागवड करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे. तर आता आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की काल आपण त्याच्यावर संबंधित व्हिडिओ बनवला. पेप्सी ड्रिपच का वापरायची, किती कमी खर्चामध्ये, अक्षरशः 2-2.5 हजारामध्ये आपण एक पीक आपलं घेऊ शकतो, दुसरं पीक 2 हजारामध्ये घेऊ शकतो. असे 2 पिकाचा सेटअप आपण सगळा लावलेला आहे. इथं आपण बघू शकताय हे अशा पद्धतीनं आपण हे जे ड्रिप आहे ते हे बांधून घेतलेलं आहे. याला हे जे हे करून खुट्टी करून आपण ह्याला हे ड्रिप बांधलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आता हे पाणी चालू झालेलं आहे. त्याच्यापूर्वी मित्रांनो, मला काय गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगायच्या, त्या सांगण्यासाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ करतोय. खरं तर खरबूज लागवडीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण खरबूज लागवड करत असतो त्यावेळेस मल्चिंग पेपरचं काम प्रॉपर होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं आता हे आपल्याला हे जे खाच दिसते मित्रांनो, तर आपण 2 गोष्टी केल्या याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये ही खाच तयार करून घेतली आणि हा जो बेड आहे टॉप तयार केला आणि याच्या ज्या भकाळ्या आहेत दोन्ही, या भकाळ्या आपण फोडून घेतल्या. त्याच्यामध्ये फण आपण जो असतो तो बरोबर कातरण्यासाठी जेवढा पाहिजे तेवढा स्टॉप आपण ठेवलेला आहे. आणि जो अतिरिक्त बेड होता तो आपण सफाई करून घेतला, त्याच्यामध्ये एक खाच तयार केली, इकडे एक खाच तयार केली आपण. आणि याच्यामध्ये एक पदर आपण मल्चिंगचा तिकडे एक आणि इकडे एक, आणि ते मल्चिंग झाकण्यासाठी सोपं होते. आणि हा पण टॉप हे केल्यानंतर आपण इकडं आणि इकडं हे जे मल्चिंग आहे ते याच्यामध्ये अशा पद्धतीने हे माती टाकून आपण फिट करू शकतो. याच्यासाठी आपण हे केलं आहे. मित्रांनो, खरबूजसाठी बेड कातरणं का गरजेचं आहे, तर याला एक कारण आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे प्रोटेक्शन पेपर असतं आपलं, तर ते प्रोटेक्शन पेपर जे आहे ते जर आपण फ्लॅट बेड केले आणि टॉप जर मोठा केला तर जे आपल्याला जे 21 दिवस त्याच्यामध्ये जे रोप ग्रो करायचा आहे किंवा वाढवायचा आहे, तर त्याच्यासाठी असं जर आपण अंतर जास्त ठेवलं तर ते आपल्याला 15 दिवसातच काढावं लागतं. आणि ते जर बेड आपण जर जुळवून घेतले तर ते खूप चांगल्या पद्धतीनं वरपर्यंत चांगलं ते फुगतं किंवा ते त्याची स्पेस राहते. आणि जर ती आडवी जर आपण त्याला हे केलं तर ते प्रोटेक्शन पेपर आडवं गेल्यामुळं, वाया गेल्यामुळं ते जास्त त्याचा वापर होत नाही. 15-16 दिवसामध्ये आपल्याला ते काढावं लागतं. म्हणून आपण खरं तर हे अशा पद्धतीनं नियोजन करत असतो, बेड कातरून घेत असतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आता इथं पाणी कशा पद्धतीनं पडतंय ते पुढं येऊन बघू शकताय की खूप चांगल्या पद्धतीनं हे बेडवरनं पाणी पडतंय. आता ह्याची टेस्ट आपण घेतलेली आहे इथं. आणि अशा पद्धतीनं हे जे आहे हे सगळं पाणी अशा पद्धतीनं पडतंय. ही खूप चांगली ड्रिप आहे. म्हणजे 100% आपण सर्वांनी ही वापरायला हरकत नाही. खूप कमी खर्चामध्ये आपण याचा वापर इथं करत असतो. आपल्याला इथं बघायला मिळेल की खूप चांगल्या पद्धतीनं पाणी इथं डिस्चार्ज मिळतोय सगळीकडं. आणि पावसामुळं थोडंसं रान धोपटल्यासारखं जरी झालं असलं तर या रानाची वावरी जी आहे ती खूप चांगली आपण केलेली असल्या कारणामुळं तसा काही अडचण आपल्याला येणार नाही. याच्यामध्ये खताची मात्रासुद्धा आपण 2 पिकाच्या हिशोबानं संपूर्ण दिलेली आहे. आणि त्या पद्धतीनं आपण 2 पिकाचं नियोजन या ठिकाणी याचं करत आहोत. तर मित्रांनो, खरबूज लागवड जी आहे ही खरबूज लागवड करत असताना आपल्याला खूप बारक्या गोष्टीवर काम करावं लागतं. म्हणजे खूप साऱ्या बारक्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्शन आणावं लागतं. तर आपण पुढं जाऊन त्या पिकाला चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्याच्यामध्ये वाढवू शकतो. खरं तर सगळ्या पिकामध्ये सेन्सिटिव्ह असणारं हे खरबूज पीक आहे, जे हातातून आपल्या निसटलेलं देखील आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळं रानाची मेहनत असेल, म्हणजे आपण जे सातत्यानं मेहनती करत आलो त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण दिले आपल्या ह्याच्यावर की बाबा का गरजेचं आहे. म्हणजे खरबूजमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर त्याचं जे लावतानाचं नियोजन आहे
ते प्रॉपर असणं आपलं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण खूप वेळ घेतला, म्हणजे खूप चांगला महिना दीड महिना आपण ह्या सगळ्या ह्याच्यावर काम करतोय. आणि आता फायनली आपण एक एक प्लॉट आता उभं करतोय. आणि या प्लॉटचं खरं तर खूप सोपंही पीक आहे, म्हणजे खरबूज खूप कमी दिवसामध्ये खूप चांगला नफा देणारं पण पीक आहे. आणि तसंच ते जर दुर्लक्ष केलं तर खूप सारं नुकसानसुद्धा या पिकामध्ये आपल्याला होऊ शकतं. लाखभर रुपयाचं भांडवल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकल्याशिवाय हे पीक येऊ शकत नाही. त्याच्यामुळं भांडवली खर्च मोठा असल्यामुळं आपल्याला ह्या बारक्या बारक्या गोष्टीवर काम करावं लागतं. तरी पण आपण हे ड्रिप असेल हे असेल ह्याच्यावर खूप खर्च कमी करतो आणि 2-3 पिकं याच्यामध्ये या खूप कमी खर्चातल्या ड्रिपवर आपण घेत असतो. खूप चांगला डिस्चार्ज याला मिळतो, चांगल्या पद्धतीनं ओल होते. तासभर पाणी दिलं तरी खूप चांगलं पाणी पडतं. त्याच्यामुळं 2 तासावर लाईट असली, कधी कधी लाईटीचा खोळंबा असला तरीसुद्धा आपल्याला ते फायद्याचं ठरतं. आणि 2-3 पिकं झाल्यानंतर ते डिस्पोजेबल आपण करू शकतो आणि दुसरी ड्रिप आपण आणू शकतो. त्याच्यामुळं अतिरिक्त होणारा ड्रिपचा खर्च, फिल्टरचा खर्च असेल वगैरे, या गोष्टी करायची काही गरज पडत नाही. 2 वर्षांना असंही 2-3 वर्षांनं बऱ्याच ड्रिप खराब होतात. काय पाण्याचा दर्जा काही ठिकाणी खराब असतो, त्याच्यामुळे ते होत असतात. तर त्याच्यामुळं आपल्याला हे खूप चांगला ऑप्शन आपल्यासमोर आहे. हे खूप चांगलं पाणी पडतं, त्याचा डेमोसुद्धा आपल्याला आता बघायला इथं मिळतोय. फक्त 5च मिनिट आपण चालू करून झालेत, पण आपल्याला दिसतंय की खूप सारं ओल प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्याची झालेली आपल्याला दिसून येते. तर हे असं सगळं आहे, ह्याचा प्रॉपर सगळी मेहनत असेल, सगळा सेटअप असेल, याचा चांगल्या पद्धतीनं लावला, चांगल्या पद्धतीनं आपण लागवड केली तर खूप चांगलं आपल्याला उत्पादन पुढे जाऊन भेटत असतं. शुअर अँड शॉर्ट यावर्षी चांगले पैसे आपले सर्वच शेतकरी बांधवांचे या सगळ्या पिकामध्ये होतील अशी अपेक्षा आहे. खरं तर आपलं जगणंच अपेक्षेवर आहे, असं सगळं परिस्थिती आहे. सध्यासुद्धा निसर्ग प्रतिकूल आहे आणि या वातावरणातसुद्धा लढणं आपल्याला सोडायचं नाही आहे. त्याच्यामुळं आपल्या शेतात आपल्याला ही पिकं लावायची आहेत आणि ही लावताना एक चांगली प्रॅक्टिस, एक चांगली पद्धत आपल्याला सर्वांना मिळून तयार करायची आहे. या संदर्भातल्या ज्या काय आपल्या कमेंट्स असतील त्या नक्की आपण आपल्या या ठिकाणी करा. आपल्या सगळ्यांच्या हा आपल्याला याच्या सगळ्या अपडेट आपल्या सर्वांच्यासाठी आपल्याला घेऊन यायच्या आहेत. याबद्दलसुद्धा आपली कमेंट महत्त्वाची आहे. धन्यवाद.